नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करू पॉलिटीचे मेन्सचे क्वेश्चन GS पेपर 2चे. आपला चॅप्टर आहे उद्देशपत्रिका आणि कलम 1 ते 4 पर्यंतचे 2018पर्यंत पॉलिटी GS पेपर 2मध्ये आलेले मेन्सचे सर्व क्वेश्चन. चला तर मग पाहू. पहिला क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिलेली आहे? ॲक्च्युलीमध्ये हा प्रश्न याचं उत्तर दिलं आहे उद्देशपत्रिका, पण याचं उत्तर आहे उद्देशपत्रिका आणि DPSP 1 आणि 4. लक्षात घ्या, आर्थिक न्यायाचा जो कन्सेप्ट आहे तो संविधानात 2 याच्यात आहे, उद्देशपत्रिका आणि DPSP. ठीक आहे, चला समोर 1 आणि 4. हा काय म्हणते, संविधानाच्या प्रस्तावनेतील म्हणजे उद्देशपत्रिकेतील सार्वभौम्य या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? सार्वभौमत्व म्हणजे काय होते पहिले पहा. अंतर्गत आणि बहिर्गतरित्या स्वतंत्र असणे, म्हणजे त्याच्यावर कोणाचाही अंतर्गत निर्णय तो देश घेते आणि बहिर्गत निर्णय घेते, त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. तर पहा इथं दिलेला पहिलं स्टेटमेंटमध्ये, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो आणि रद्दही करू शकतो. बरोबर आहे. दुसरं पहा काय म्हणते, संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम्य आहे. घटक राज्य सार्वभौम्य नाही आहे. ठीक आहे, दुसरं चुकलं. तर ब का पहा, ब याच्यात आहे, ब याच्यात आहे, ब याच्यात आहे, म्हणजे कोणतं बरोबर? अ क ड. समोरच वाचायची गरज नाही. चला समोर, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविक हा घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? तर आपल्याला माहीत आहे याच्यात ऑप्शन आहे बेरुबारी, गोलकनाथ, केशवानंद आणि मुंबई. तर पहा, बेरुबारी खटल्यामध्ये असं म्हटलं होतं की प्रस्ताविका घटनेचा भाग नाही आहे. ठीक आहे. आणि केशवानंद भारती केसमध्ये म्हटलं की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. गोलकनाथ खटलेत काय केलं होतं, गव्हर्नमेंटनं असं म्हटलं होतं, सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं का बेरुबारी खटल्याचं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि सरकार म्हणजे कोणतीही गव्हर्नमेंट मूलभूत अधिकारात घटनादुरुस्ती करू शकत नाही. परंतु मग इंदिरा गांधींनी माहीत आपल्याला 24वी घटनादुरुस्ती केली आणि 24व्या घटनादुरुस्तीनुसार पलटून टाकलं. त्यात म्हटलं की मूलभूत अधिकारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार संसदेचा आहे. मुंबई विरुद्ध भारत सरकार हे तर आपण पाहिलं त्या दिवशी, कालचं परवाचं पाहिलं. त्यात क्लिअर म्हटलं होतं मुंबई विरुद्ध भारत संघराज्याची वैशिष्ट्य सांगितली होती, आठवते? समानता, सार्वभौमत्व, मी म्हटलं तुम्हाला स्वतंत्र सोडून त्यात बाकी सगळे ऑप्शन होते. चला खाली, याच्यात नाही काय जोड्या दिलेल्या आहे ना, हे कोण काय म्हटलं बा घटनेबद्दल. तर बा, घटककर्त्याची ओळखण्याची किल्ली बेरुबारी संदर्भ खटला. राज्यघटनाचा सर्वात मौल्यवान भाग उद्देशपत्रिका हे कोण म्हटलं, तर हे म्हटलं पंडित ठाकूरदास भार्गव. उद्देशपत्रिका राजकीय कुंडली आहे हे कोण म्हटलं, तर KM मुन्सीनं. उद्देशपत्रिका अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे हे कोण म्हटलं, भारताचे सरन्यायाधीश सिकरी यांनी. याच्यातलं ठाकूरदास भार्गव, मुन्शी यांचं स्टेटमेंट आपल्या नोट्समध्ये आहे. सिकरीचं आणि बेरुबारीचं लिहून घ्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही काय आहे? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही हृदय आहे, आत्मा आहे, डोकं आहे, यापैकी नाही. काय आत्मा आहे. उद्देशपत्रिका आपल्या राज्यघटनेची उद्देशपत्रिकेला राज्यघटनेची आत्मा असे म्हटले जाते. त्यानंतर पहा, उद्दिष्टांच्या ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? उद्देशपत्रिकेचा जो ठराव होता पंडित नेहरू यांनी मांडला, बरोबर आहे. कधी मांडला, तर 13 डिसेंबर 1946 घटना समितीसमोर मांडला. उद्दिष्टाचा ठराव हा दिशादर्शक आहे, हे बरोबर. त्यानंतर चौथं पहा, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम्य समाजवादी गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण भारत स्वतंत्र कधी झाला? 1947. आणि तो ॲक्ट कोणता होता? इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. चौथं स्टेटमेंट गैरलागू आहे. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणते, आपण याच्यातलं पाहू कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. म्हणते, सरनामा हा कायदेमंडळाचा स्रोतही नाही आणि कायदेमंडळाच्या
अधिकारावर बंधनही घालत नाही. बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट पहा काय म्हणते. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. बिलकुल नाही म्हटलं होतं. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटलं. बिलकुल नाही आहे म्हटलं होतं. LIC सुद्धा सर्वोच्च न्यायालय सरनामा हा घटनेचा एकात्मिक भाग नाही असे. LIC ऑफ इंडियानं काय म्हटलं होतं, घटनेचा भाग आहे सर प्रस्ताव म्हणजे सरनामा. हे स्टेटमेंट चुकलं म्हणजे फक्त कोणतं बरोबर आहे. हो चला समोर. त्यानंतर भारतीय संविधानाच्या तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टाला ठरावात स्वरूपात मांडण्यात आले. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, हा ठराव संविधानाने 22 जानेवारी 1948 नाही 47 आहे. तो कोणता आहे मग? फक्त ए बरोबर 4 नंबरचा. चला 22 जानेवारी 1947 पाहिजे असे बारीक बारीक प्रश्न विचारते काय. आता बा हा प्रश्न आहे वरच्या थेअरीवर अवलंबून. काय म्हणते, राज्य पुनर्रचनासंबंधी फाजल अली आयोगाने प्रमुख कोणत्या शिफारसी केल्या? तर पाहू आपण पहिले फाजल अली आयोगाच्या शिफारसी. कोणत्या कधी आला होता फाजल अली आयोग? त्यालाच राज्य पुनर्रचना आयोग म्हणते. 1953 आला. यानं सगळ्यात पहिले म्हटलं 4 स्तरीय राज्यरचना बंद करावी. संस्थानकासोबतचे जे करार आहे ते रद्द करा. 371 रद्द करा. 3 केंद्रशासित प्रदेश ठेवा, अंदमान निकोबार, दिल्ली आणि मणिपूर. काही मतं नोंदवली त्यानं महाराष्ट्र संबंधात. पहा काय म्हणते, विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण करा. गुजरात, मराठवाडा, महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य करा. बेळगाव आणि तत्कालीन कन्नड भाषिक मैसूर राज्याला जोडावे. एवढं नोट्समध्ये लिहून घेणे काय. त्यानंतर पहा आता प्रश्न पाहू. प्रश्न पहा काय म्हणते. प्रश्न म्हणतो, राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली आहे इथं. दुसरं, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही असं कुठं म्हटलं आहे? नाही म्हटलं आहे. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे असं म्हटलेलं आहे. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे असंही कुठं नाही म्हटलेलं आहे ना. म्हणजे हे स्टेटमेंट चुकलं. म्हणजे कोणतं बरोबर आहे? अ आणि क आहे का इथं? इथं आहे अ आणि क. चला समोर. त्यानंतर हे पहा, भारतीय राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत? पहिलं स्टेटमेंट, 2 किंवा अधिक राज्य एकत्र करून नवीन राज्याची निर्मिती करता येते. हे बरोबर आहे बरोबर. त्यानंतर दुसरं, कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. बिलकुल नाही. राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक नसते. ठीक आहे, हे अंतर्भूत नाही आहे. कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. चुकीचं आहे बा. काय म्हणते, कोणताही केंद्रशासित प्रदेश नाही काय, आर्टिकल 3 नुसार त्याला राज्याचा दर्जा भेटू शकते. पण आर्टिकल 3 मध्ये असं कुठलंही नाही म्हटलं आहे की एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचा अधिकार आर्टिकल 3 नुसार आहे. ते उलटं म्हटलं त्यांना. ते तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. हा प्रश्न नाही का पाठ करून घ्या यावर्षी राज्यसभेला पाहून घ्या हा प्रश्न. त्यानंतर संबंधित राज्य शासनाचे मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतो. राज्य शासनाचे मत मागून नाही, हे चुकलं. म्हणजे ब क ड गैर लागू आहे. आता हे प्रश्न सोपे आहे. 2000 साली उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंडची निर्मिती झाली. तर हे सिक्वेन्सनं लावामध्ये सगळ्यात पहिले झालं छत्तीसगड, नंतर उत्तराखंड, नंतर झारखंडची निर्मिती झाली. त्यानंतर फाजल अली कमिशनचे सदस्य कोण होते? पाक आयोग. आठवा कोण कोण सदस्य आहे? एक पन्नीकर आहे, कुंजरू आहे आणि फाजल अली. ए घेतला अलीचा, अली आहे म्हणजे अ आणि ब दोघं जण. त्यानंतर हे स्टेटमेंट लिहून घेणं आपल्याला. 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. बरोबर आहे. 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्याचा दर्जा मिळाला. हे बरोबर आहे. सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती करण्यात आली. हे बरोबर आहे. तिन्ही बरोबर आहे.
चला समोर. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्याची निर्मितीबद्दल योग्य आहे? ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. बरोबर आहे. दुसरं, ते आणखी 2 किंवा अधिक राज्यातील भाग एकत्रित करून करता येते. हे बरोबर आहे. नव्या राज्याची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. हे बरोबर आहे. राज्याच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. हे चुकीचं आहे. अबक, या सध्याच्या राज्याच्या रिकामी जागा या सध्याच्या राज्याच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याची निर्मितीची मागणी करण्यात आलेली आहे. कोणती आहे? उत्तर प्रदेश आणि MP. बुंदेलखंड तिथंच आहे ना, 2 भागा मिळून बनलेला आहे. त्यानंतर, भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेल्या क्षेत्रातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्यमंडळास आहे. बिलकुल नाही. राज्याच्या सीमेबाबत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. बिलकुल नाही. म्हणजे हे दोन्हीही चुकीचे आहे. चला, अशा प्रकारे पाहिले आपण राज्यसेवा मेन्सला आलेले उद्देशपत्रिका आणि कलम 1 ते 4 संबंधित सर्व 2018पर्यंतचे प्रश्न. उद्या आपण अजून 2 चॅप्टर पाहू. बरोबर एकूण एक प्रश्न बारकाईने वाचा. 100% जर क्वेश्चनची प्रॅक्टिस असेल तर एकही क्वेश्चन आपला चुकणार नाही. ESO मेन्सला तर बिलकुल नाही. चला तर मग उद्या पाहू आपण दुसरे. थँक्यू व्हेरी मच.